आज आपण नेहमीचीच भेंडीची भाजी मसाला बनवण्याची वेगळी पद्धत वापरून पाण्याचा एकही थेंब न वापरता टिफिनसाठी, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी घरातील उपलब्ध साहित्यांमध्ये एकदम साध्या सोप्या पद्धतीने चमचमीत अशी मसाला भेंडी बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे, त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम ना चमचमीत अशी मसाला भेंडी बनवण्यासाठी ना इथे मी पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम इतकी ताजी हिरवीगार अशी भेंडी घेतली आहे। तर ही भेंडी मी पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेतली आहे, त्यानंतर निथळण्यासाठी एका चाळणीमध्ये ठेवली आहे। मसाला भेंडी बनवण्यासाठी ना इथे आपल्याला एकदम ताजी कोवळी अशी भेंडी घ्यायची आहे। तसेच आकाराने ती लहान किंवा मध्यम असावी। कोवळी भेंडी घेतल्यामुळे ना इथे पाण्याचा एकही थेंब न वापरता चमचमीत अशी मसाला भेंडी बनवता येते, ती पटकन शिजली जाते। तर भेंडी कोवळी आहे का नाही ती कशी ओळखायची ते पाहूयात। तर भेंडी जी आहे ना त्याचे हे शेवटचे टोक आहे ना असे पटकन मोडले गेले ना की समजायचे की आपली भेंडी जी आहे ना ती कोवळी आहे। टोक जे आहे ना ते पटकन मोडले गेले नाही ना तर समजायची भेंडी कोवळी नाही आहे। ते इथे पाहू शकता भेंडीचे टोक जे आहे ना ते पटकन असे मोडले जात आहे, म्हणजेच ही भेंडी जी आहे ना आपली छान अशी कोवळी आहे। घेतलेली सर्व भेंडी जी आहे ना ती आता इथे मी कापडाने पुसून घेत आहे। अशा प्रकारे कापडाने भेंडी पुसून घेतल्यामुळे भेंडीची भाजी तयार झाल्यानंतर अजिबात चिकट होत नाही, मग ती तुम्ही कोणत्याही प्रकारची भेंडीची भाजी बनवलेली असो। तर आता सर्व भेंडी जी आहे ना ती इथे मी कट करून घेत आहे। भेंडी कट करताना याचा देठाचा तसंच शेवटचे टोक कट करून घ्यायचे व याला एक मध्ये अशी चीर देऊन घ्यायची। अशा प्रकारे मसाला भेंडी बनवण्यासाठी ना आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहे। पूर्णही याचे 2 भाग करायचे नाही आहेत आपल्याला। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे ना सर्व भेंडी जी आहे ना ती मी कट करून घेतली आहे। भेंडी जर लांबीला जास्त असेल ना तर अशा वेळेस त्याचे 2 तुकडे करायचे। तर सर्व भेंडी जी आहे ना ती आपली कट करून तयार आहे। आता मसाला भेंडी बनवणार आहोत, त्यासाठी मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी ना एका मिक्सरच्या पॉटमध्ये सर्वात प्रथम ॲड केला आहे पाऊण वाटी शेंगदाण्याचा कूट, तसेच 15 ते 20 लसूण पाकळ्या। शेंगदाण्याचा कूट इथे आपल्याला जास्त बारीक घ्यायचा नाही, जरासा जाडसरच वापरायचा आहे। यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करत आहे। 1 छोटा चमचा हळद, 2 छोटे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, ही मी फक्त कलर येण्यासाठी वापरलेली आहे। तसेच 2 छोटे चमचे घरगुती कांदा लसूण मसाला, 2 छोटे चमचे धना पावडर ॲड केली आहे। यानंतर आता मी चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करून घेत आहे। मीठ ॲड केल्यानंतर ना आता हे सर्व साहित्य ना मी पाण्याचा वापर न करता इथे मिक्सरमध्ये अशा प्रकारे फिरवून घेतले आहे। तर पाहू शकता आपली वेगळी पद्धत वापरून इथे मसाला तयार झाला आहे। तर मिक्सर इथे आपल्याला जास्त वेळ चालवायचा नाही आहे, अगदी 10 ते 12 सेकंद मिक्सर चालू बंद करत ना हा मसाला बनवून घ्यायचा आहे। नाही तर शेंगदाण्याचा कूट फार बारीक असा बनला जातो व आपला मसाला व्यवस्थित असा बनला जात नाही। तर मसाला बनवण्याची वेगळी पद्धत इथे मी असे म्हटले आहे, कारण काही लोक काय करतात शेंगदाण्याच्या कुटामध्ये डायरेक्ट मसाले ॲड करून तसेच भरतात, त्यामुळे मसाले जे आहेत ना ते एकजीव होत नाहीत। तर ही पद्धत नक्कीच वापरून बघा। मसाला तयार आहे, आता सर्व मसाला भेंड्यांमध्ये भरून घेऊयात। तर इथे मी एक एक करून एका भेंडीमध्ये ना सर्व मसाला जो आहे ना तो भरून घेत आहे। तर मसाला जो आहे ना तो भेंड्यांमध्ये असा छान दाबून दाबून भरून घ्यायचा। मसाल्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तेल किंवा पाणी ॲड करण्याची आवश्यकता नाही आहे। तयार केलेला मसाला जसाच तसा या भेंड्यांमध्ये इथे मी भरून घेतला आहे। सर्व भेंड्यांमध्ये मसाला भरून तयार आहे, पाहू शकता। तर आता हे भेंडी जे आहे ना ते आपण फोडणी देणार आहोत, पण त्यापूर्वी आपण जो मसाला तयार केला होता ना त्यापैकी काही मसाला इथे शिल्लक राहिला आहे। तर या शिल्लक मसाल्यांमधील 2 चमचे मसाला जो आहे ना तो आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत व उरलेला मसाला जो आहे ना तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी वापरू शकता किंवा याच मसाल्यापासून तुम्ही भरली वांगी, भरला दोडका या भाज्या बनवू शकता। मसाला फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस छान असा टिकतो। आता आपण चमचमीत अशी मसाला भेंडी बनवूया। त्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती। कढई गरम झाली आहे, यामध्ये 2 छोटी पळी तेल ॲड केले आहे। तेल गरम झाले आहे, यामध्ये पाव चमचा मोहरी ॲड केली आहे। मोहरी तेलावरती छान अशी तडतडली गेली की यामध्ये पाव चमचा जिरे ॲड केले आहेत। जिरेही तेलावरती छान असे फुलले गेले की यामध्ये ॲड करत आहे मसाला भरून घेतलेली सर्व भेंडी।
भेंडी ॲड केल्यानंतर ना आता या तेलामध्ये ना ही भेंडी छान अशी 1 ते 2 मिनिट ना इथे मी परतवून घेत आहे. तर इथे मी गॅसची फ्लेम जी आहे ना ती लो ठेवली आहे. ही एक महत्त्वाची टीप आहे. भेंडी जशी आपण तेलामध्ये ॲड केली की लगेचच गॅसची फ्लेम जी आहे ना ती लो ठेवायची, नाही तर मसाला पटकन असा करपला जातो. तर सर्व भेंडी जी आहे तेलामध्ये छान अशी 1 ते 2 मिनिट परतवून घेतली आहे. आता भेंडी शिजली जावी यासाठी यावरती एक ताट झाकण ठेवले आहे व या ताटावरती अर्धा ग्लास पाणी ॲड केले आहे, जेणेकरून वाफेवरती आपली भेंडी छान अशी शिजली जाईल. तर आता इथे 1 ते 2 मिनिट झाले आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता भेंडी छान अशी शिजत आहे आपली. तर आता ही भेंडी परत एकदा मी छान अशी परतवून घेत आहे. तर फ्रेंड्स, ही भेंडी बनवताना ना याचा एकदम मस्त असा घरभर सुगंध दरवळला जातो, कारण याचा मसाल्याचा सुगंध ना फार छान असा तयार होतो. भेंडी छान अशी परतवून झाली की यामध्ये ना ॲड करत आहेत आपण जो मसाला तयार करून घेतला होता त्यातील शिल्लक राहिलेल्या मसाल्यापैकी 2 चमचे मसाला ॲड केल्यानंतर आता ह्या भेंडीमध्ये परत एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घेत आहे. इथे जर तुम्हाला जास्त मसाला ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता, परंतु जास्तही मसाला ॲड केला ना तर भेंडीची ओरिजिनल जी चव आहे ना ती छान अशी लागली जात नाही. तर आता मसाला भेंडीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर आता ही भेंडी जी आहे ना आपल्याला 7 ते 8 मिनिटे गॅसच्या लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे. 7 ते 8 मिनिटे ही भेंडी शिजवून घेत असताना ना मध्ये मध्ये ना ही सतत अशा प्रकारे ना परतवून घ्यायची, जेणेकरून मसाला जो आहे ना एकाच जागी कढईला चिकटून राहणार नाही किंवा करपला जाणार नाही. तर आता इथे 2 ते 3 मिनिटांनंतर मी परत एकदा भेंडी छान अशी परतवून घेतली आहे. परतवून घेतल्यानंतर परत एकदा याच्यावरती झाकण ठेवून दिले आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता 7 ते 8 मिनिटांनंतर फायनली आपली मस्त अशी चमचमीत मसाला भेंडी जी आहे ना ती तयार झालेली आहे. भेंडी जी आहे ना ती जास्तही शिजवली गेली ना तर ती गिळगिळीत लागते खाताना. थोडासा यामध्ये ना कुरकुरीतपणा राहिला पाहिजे. तर पाहू शकता भेंडीचा कलर, टेक्स्चर किती छान असे दिसत आहे. तर आता ही भेंडी शिजली आहे का नाही ते पाहूयात. तर इथे पाहू शकता भेंडी आपली छान अशी शिजली गेली आहे. जास्त ही भेंडी आपली शिजवायची नाही. तर ही भेंडी जी आहे ना ती तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी तसेच दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता. तर भेंडी तयार झाली आहे. आता इथे मी गॅस जो आहे ना तो बंद केला आहे. तर आता ही भेंडी आपण सर्व करून घेऊयात. तर पाहू शकता फायनली आपली मस्त अशी चमचमीत मसाला भेंडी पाण्याचा एकही थेंब न वापरता मसाला बनवण्याची वेगळी पद्धत वापरून तयार आहे. मस्त अशी ही भेंडी दिसत आहे. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना याचा नक्कीच उपयोग होईल. भेंडी ही छान अशी शिजली गेली आहे पाहू शकता. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता. ही भेंडीची भाजी जी आहे ना ती तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. अगदीच घरामध्ये पाहुणे आले असतील ना तर त्यांच्यासाठीही मसाला भेंडी बनवू शकता. मस्त अशी रेसिपी आहे. नक्की घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.